लभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुल्या इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत रे राम म्हणून चिंता नाही आम्हा दासा लभ्यो गर्भवासा जन्म घेता समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननीत पाणी मंडलम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरं कंचनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
त्याची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामधूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुबटा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेवीला. नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा. मस्तकाय माझी पायावरी, या वारकरी संतांच्या. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. मनवणी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी, महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सदेह गमन करणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. भक्ती प्रेमाने जसा केला तसा होतो. पण बुद्धिवाद्याने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, तुम्ही त्या परमात्म्याला जसा केला तसा होतो आणि काय करतो? तुकाराम महाराज म्हणतात, तो आमच्या जीवनातील भय आणि चिंता नाहीसा करतो, म्हणून आम्हाला जन्माला येताना दुःख नाही. याचं कारण काय? तुकाराम महाराज म्हणतात, आमची चिंता तो करतो, आमची भीती तो हरण करतो, म्हणून आम्हाला जन्माला येताना भय दुःख नाही. मग हा या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. तो म्हणजे असा, या हलदुल्या गावात मला नवरात्रनिमित्ताने कीर्तन करण्याची संधी मिळाली, हेच मी माझे परमभाग्य समजते. गुरु महाराज, आई वडील, भगवान परमात्मा आणि खाली बसलेले सर्व मायबाप ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करील. अभंग सोडवण्यापूर्वी आपण थोडं देवीचं चरित्र बघू. आपल्या भारतामध्ये देवीचे 51 शक्तिपीठ आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीचे 3.5 शक्तिपीठ आहे. कोणते कोणते आहे मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. पहिलं शक्तिपीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. दुसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरची भवानी आई. तिसरं शक्तिपीठ आहे माहूरगडची रेणुका माता. आणि चौथं अर्ध शक्तिपीठ आहे सप्तशृंगी माता. आता पहिलं शक्तिपीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. भगवान परमात्मा बद्रिका आश्रमामध्ये तपसाधना करत होते, तेव्हा त्यांच्या अंगावर खूप बर्फ व थंडी खूप बर्फ पडू लागले. लक्ष्मी मातेला वाटलं आपल्या पतीला खूप त्रास होत असेल, त्यामुळे लक्ष्मी माता असा बोरीचा वृक्ष झाल्या आणि त्यांच्यावर छाया धरून उभ्या राहिल्या. मग बोरीला संस्कृतमध्ये बद्री म्हणतात आणि नारायणाने त्याचे तप केले म्हणून त्या क्षेत्राला नाव पडलं बद्रीनारायण. मग भगवान परमात्मा तपस्येतून मुक्त झाले आणि म्हटले, देवी तुला काय पाहिजे ते माग. लक्ष्मी आई साहेब म्हटल्या, भगवान देवा तुम्हाला बद्रीनाथ धाम स्वातंत्र्य आहे,
तुम्हाला गोकुळ स्वातंत्र्य आहे, तुम्हाला वृंदावन स्वातंत्र्य आहे, बालाजी स्वातंत्र्य आहे, नाही तर पंढरपूर, महाराष्ट्रातलं पंढरपूर स्वातंत्र्य आहे. मग आम्हालाही महिला मंडळांना थोडं आरक्षण असावं, आम्हालाही थोडं आमचं राहण्यासाठी ठिकाण असावं. पण भगवान परमात्मा म्हटले, काम काय करशाल? लक्ष्मी आईसाहेब म्हटल्या, तुम्ही जे सांगेल ते करेल. मग भगवान परमात्मा म्हटले, पंचगंगेच्या तीरावर कोल आणि हल हे दोन राक्षस राहतात. त्या दोन राक्षसांनी खूप अधर्म माजवलेला आहे. तुम्ही तेथे जा, त्यांचा उद्धार करा आणि तेथे राहा. लक्ष्मी आईसाहेब म्हटलं, ठीक आहे. लक्ष्मी आईसाहेब तिथे गेल्या आणि कोल आणि हल हे दोन राक्षस मारले. तेव्हा ते म्हटले, देवी, या क्षेत्राला आमचं नाव दे. कोल आणि हल हे दोन राक्षस मारले म्हणून त्या भूमीला नाव पडलं कोल्हापूर. हीच ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. हे झालं पहिलं शक्तिपीठ. आता दुसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरची भवानी आई. तुळजापूरची भवानी आई हे त्रेतायुगात रामाचा जन्म झाला. त्रेतायुगात रामाचा जन्म झाला. रावणाने सीता मातेचं हरण केलं. तेव्हा प्रभू रामचंद्र हे सीते म्हणत असे इकडे तिकडे भटकू लागले. तेव्हा आकाशातून भगवान शंकर व सती माता चालले होते. भगवान शंकराने खाली बघितला आणि प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला. तेव्हा सती माता म्हटलं, तुम्ही कोणाला नमस्कार केला? तेव्हा भगवान शंकर म्हटले, ते खाली प्रभू दिसतात ना, मी त्यांना नमस्कार केला, कारण ते माझे स्वामी आहे, ते साक्षात ब्रह्म आहे, म्हणून मी त्यांना नमस्कार केला. सती माता म्हटल्या, हे आणि तुमचं ब्रह्म, त्यांना त्यांची पत्नी कोणा नेली हेही माहीत नाही आणि हे तुमचं ब्रह्म आहे, असं काय ब्रह्म? तेव्हा भगवान शंकर म्हटले, हे मानव अवतारात आहे, त्यामुळे ते लीला करत आहे. त्या सती माता म्हटल्या, मी त्यांची परीक्षा बघते. त्या सती माता सीताईच्या रूपात आल्या आणि त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. त्या प्रभू रामचंद्र हे सीते म्हणत असं ओरडत होते. त्या प्रभू रामचंद्रांनी लगेच ओळखलं ही सती माता आहे. पण प्रभू रामचंद्रांनी दुसऱ्या दिशेकडे तोंड केलं आणि हे सीते असं म्हणू लागले. त्या सती मातेला वाटलं आपल्याला प्रभू रामचंद्रांनी बघितलंच नाही. त्यामुळे पुन्हा सती माता अशा समोरून आल्या. प्रभू रामचंद्रांनी पुन्हा दुसऱ्या दिशेला तोंड केलं आणि हे सीते असं म्हणू लागले. त्या सीता माता म्हटल्या, ओ प्रभू, हे काय मी इथे तुमची सीता आहे, कशाला ओरडता? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हटले, तू का ग इथे माझ्या पुढे पुढे करते? तेव्हा तू का ग आईचं रूप झालं तू काही, म्हणूनच त्या भूमीला नाव पडलं तुळजाई. आणि हे शक्तिपीठ जिथं घडलं त्या भूमीला नाव पडलं तुळजापूरची भवानी आई. हे झालं दुसरं शक्तिपीठ. आता तिसरं शक्तिपीठ आहे माहूरगडची रेणुका माता. ही रेणू राजाची कन्या रेणुका माता आहे. इथं जमदग्नी संगे विवाह झाला, पण रेणुका माताकडून अशीच एक मोठी चूक घडली. त्यामुळे जमदग्नी ऋषी म्हणते, परशुरामा, तुझ्या आईचं शिर उडव. हे परशुराम हे पितृभक्त होते. परशुरामाने जमदग्नीचं ऐकलं आणि ते रेणुका माताचं मुंडकं कापलं. ते रक्ताने लालबुंद झालं आणि ते लांब जाऊन पडलं. तेव्हा जमदग्नी म्हटले, तुला काय पाहिजे ते माग. त्या परशुराम म्हणले, पिताश्री, मला काहीच नको, मला फक्त माझी आई जिवंत पाहिजे. त्या जमदग्नी ऋषीने रेणुका मातेला जिवंत केलं. परशुरामाला आई बिना हुरहुर वाटत होतं, म्हणूनच त्या भूमीला नाव पडलं माहूरगड. हे झालं तिसरं शक्तिपीठ. आता चौथं अर्ध शक्तिपीठ आहे वणीची सप्तशृंगी माता. वणीची सप्तशृंगी माता ही कथा अशी आहे की दुर्गा देवी फिरत सह्याद्रीच्या पठारावरती आली. तेथे मार्कंड ऋषी ग्रंथ सांगत होते, पूजा वगैरे करत होते, म्हणून तिचं नाव पडलं सप्तशृंगी. आणि दुसरी कथा अशी आहे की प्रभू रामचंद्राचे बंधू लक्ष्मण यांना इंद्रजिताकडून शक्ती लागली. मग प्रभू रामचंद्र खूप चिंतित पडले. पर प्रभू रामचंद्र म्हटलं, आता काय करावं? त्या बिभीषण आले आणि बिभीषणाने सांगितलं, सुषेण नावाचा वैद्य लंकेत राहतो, ते तुम्हाला सर्व सांगेल. मग हनुमंतराव लंकेत गेले आणि त्या सुषेण नावाच्या वैद्याला दवाखान्यात सहित उचलून आणलं आणि त्यांनी बघितलं. त्या वैद्यांनी सांगितलं की हिमालया पर्वतावर
द्रोणागिरी पर्वत आहे. त्या द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आहे, ती तुम्ही आणा, यांना द्या, मग हे सावध होतील. पण हनुमंतराय गेले आणि द्रोणागिरी पर्वतच घेऊन आले. आपण द्रोणागिरी पर्वतच घेऊन आले. सह्याद्रीवरून चालले होते. ब्रह्मचार्यामध्ये एवढी शक्ती आहे, त्यांचा हात थरथर कापू लागले. तेव्हा त्या द्रोणागिरी पर्वताचे 7 तुकडे झाले आणि ते शृंगार रूपाने शिंगाच्या आकाराने 7 ठिकाणी पडले. म्हणून त्या गडाला नाव पडलं सप्तशृंगी माता. हे 4थं अर्ध शक्तिपीठ झालं. जसे भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ मानतात. इथे भारतामध्ये भरपूर देवीचे मंदिर आहे. आता चला आपल्या अभंगाकडे या. चला आता थोडक्यात अभंगाचं चिंतन असं आहे. आपण जर या जगामध्ये बघितलं ना, तर या जगामध्ये फक्त 3 प्रकारचे लोक दिसतात. पहिला वर्ग भक्तीच करत नाही, दुसरा वर्ग भक्ती करून मुक्त झाला, तिसरा वर्ग असा आहे की तो भक्ती करतो पण मुक्तच होत नाही. 3ही प्रकार चांगले ध्यानात ठेवा. पहिला वर्ग भक्तीच करत नाही, दुसरा वर्ग भक्ती करून मुक्त झाला आणि तिसरा वर्ग असा आहे की तो भक्ती करतो पण मुक्त होत नाही. हे सर्व ऐकून ध्यानात ठेवा आणि मग जाताना विचार करा की आपला नंबर कोणत्या वर्गामध्ये आहे. जो भक्तीच करत नाही तो नास्तिक आहे आणि नास्तिकाला देवच मान्य नाही. मग ज्याला देवच मान्य नाही त्याला भक्ती करायचा काही प्रश्नच येत नाही. आणि असा जो नास्तिक त्याचा विचार करायची आपल्याला काही गरज नाही. 3 प्रकारचे लोक नेहमी सांगितले जातात. पहिला वर्ग कापरासारखा, कापराला जसा आग्ने लागला की तो लगेच पेटतो. दुसरा वर्ग गौरीसारखा आहे, काडी लागल्यावर पेटत नाही पण धुपत पेटतो. आणि तिसरा वर्ग असा आहे की म्हशीच्या ताज्या शानाचा पोह. तुम्ही कितीही काड्या पेटवा, कितीही पेट्या नासा, ते तर पेटतच नाही पण त्या काडीला गार करू सोडतात. याला म्हणतात आपणासारखे करीत येतात काळ. अशा लोकांच्या नादीस लागायचं नाही महाराज. ज्याला देवच मान्य नाही त्याला भक्ती करायचा काही प्रश्नच येत नाही. आता ह्या नास्तिक वर्गाचा विचार सोडून द्या. आता दुसरा वर्ग असा आहे की तो भक्ती करून मुक्त झाला, भगवान परमात्मा पर्यंत पोहोचला, तो आपल्या मुक्कामाला पोहोचला. तुकाराम महाराज म्हणतात सुखे मी निजलोगा शून्य सारू निज येथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. मग जो नास्तिक आहे तुम्ही त्याचा विचार करू नका. जो भगवान परमात्मा पर्यंत गेला तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण जो रोज भक्ती करतो पण त्याला देवाची प्राप्ती कशी होत नाही, मग त्याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. जो नावेतच बसला नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. जो नावेत बसून पलीकडच्या काठेला गेला तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण जो पलीकडे जाण्यासाठी 6 वाजेपासून नावेत बसला, वल्ले मारू मारू थकला, 12 वाजले तरी याची नाव हातभर सुद्धा पुढे सरकली नाही. मग याची नाव पुढे का सरकली नाही? मग तुम्ही याचा विचार करणार की नाही? चला पुढे. दुसरा वर्ग असा आहे की जो फर्स्ट क्लास पास झालेला आहे तुम्ही त्याचाही विचार करू नका. जो कायमचाच नापास आहे तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण जो रोज शाळेत जातो, अभ्यास करतो, पेपर देतो, तरी पण रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास नापास होतो. मग तुम्ही याचा विचार करणार की नाही? चला पुढे. एकाला रोग झाला तो डॉक्टरकडे जातो, औषध खातो, पथ्य पाळतो, तरी पण 6 महिने झाले तरी थोडा सुद्धा गुण यायला तयार नाही. मग याची ट्रीटमेंट कुठं चुकली? मग तुम्ही याचा विचार करणार की नाही? आता तरी हो म्हणा. दृष्टांत स्टॉक संपलाय माझा विठ्ठल. आता तुम्हाला माझा विचार करावा लागेल. असा विचार केल्यानंतर काही चुका सापडतात. जो सकाळी 6 वाजेपासून नावेत बसला, वल्ले मारू मारू थकला, तर याची नाव हातभर सुद्धा पुढे सरकली नाही. मग आपली नाव कुठं गुंतली आणि मग नंतर लक्षात आलं की नाव झाडाला बांधली आणि ती सोडलीच नाही तर ती पुढे जाणार कशी? मग अशा चुका सापडतात. तसा डॉक्टरकडे जातो, औषध खातो, पथ्य पाळतो, तरी गुण काय येत नाही. मग 2-4 जण त्याच्याकडे गेले आणि विचारलं का रे, कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली? हा म्हटला पुण्यामध्ये आमक्या टमक्या धमक्या. ते म्हटले औषध काय दिले? हा म्हटला हे काय पुढे पाड्या. ते
म्हटले औषध कसे घ्यायचे सांगितले. हा म्हटला ही पुडी दुधात टाकायची, हलवायची हलवायची आणि पिऊन टाकायची. मी तसंच करतो. ही पुडी दुधात टाकतो, हलवतो हलवतो आणि पिऊन टाकतो. आणि मग नंतर त्या लोकांच्या लक्षात आलं की हा पुडी दुधात सोडतच नाही. तशीच पुडी दुधात टाकतो, तशीच हलवतो, तशीच पितो, तशीच पोटामध्ये राहते आणि तशीच दुसऱ्या दिवशी बाहेर येते. पोटात औषध विरघळतच नाही तर गुण येईल कसा. मग अशा चुका सापडतात. तसा समाजातील एक वर्ग आहे, तो अहोरात्री भक्ती करतो. काही माणसं खूप भक्ती करतात, पण रोज एक एक देव बदलतो. सोमवारी बेल फूल दही दूध घेऊन महादेवाच्या मंदिरात जातो. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सोमवार मावळला आणि मंगळवार आला की चालला पुन्हा देवीकडे. जय जगदंबे पूर्ण कदंबे. मंगळवार गेला आणि बुधवार आला की चालला पुन्हा विठ्ठलाकडे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. बुधवार गेला आणि गुरुवार आला की चालला पुन्हा दत्ताकडे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा गुरुवार गेला आणि शुक्रवार आला की चालला पुन्हा देवीकडे. जहा वहा कहा जहा जहा कहा वहाया. जय संतोषी माँ अपनी संतोषी माँ अपनी संतोषी माँ. संतोषी माता फुटाणे खाता. शुक्रवार गेला आणि शनिवार आला की चालला पुन्हा हनुमंताच्या मंदिरात. जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. शनिवार गेला आणि रविवार आला की मल्हारीची वारी ओ माझ्या मल्हारीची वारी. 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी ओ 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 माझ्या मल्हारीची वारी. खंडेराया तुला करीते नवस, मरू दे रे सासू खंडेराया. असा रोज भक्ती करतो, भजन करतो, पण वेगवेगळ्या देवाची करतो. कोणता देव वेळेवर धावून येईल? एकही देव वेळेवर धावून येत नाही. भक्ती कोणत्याही एकाच देवाची करावी आणि ज्याची भक्ती करायची आहे त्याला ओळखून जाणून भक्ती करावी. नाहीतर काही माणसांना ज्या देवाची पूजा करायची तो देवच माहीत नसतो. पूर्वीचे कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एका दारुड्या माणसाची पत्नी शेजारी शांता मावशीच्या घरी गेली. ती म्हटली, अ शांता मावशी, याला काय म्हणतात ओ? ती म्हटली, अगं याला सत्यनारायण म्हणतात. ती म्हटली, बया मला पण सत्यनारायण करावा वाटतो, पण आमच्या घरचे ना खूप दारू पितात, पण मी त्यांना सत्यनारायण करायलाच लावते. मग ती अशी घरी येते आणि तिच्या नवऱ्याला म्हणते, का हो चांगला महिना चालू आहे, आपण सत्यनारायण करू ना? तो म्हणतो, हे बघ मी सारखा दारू पित राहतो, मला त्यातलं काहीही माहित नाही, तुला करायचं तर कर. ती म्हटली, अहो ब्राह्मण काका सगळं सांगतात ना. तो म्हटला, तुला करायचं तर कर. मग ती सकाळी ब्राह्मण काकाच्या घरी जाते आणि म्हणते, ओ काका, आमच्या घरी सत्यनारायणची पूजा मांडायची आहे, आता आमच्या घरी असाल का?
काकांनी बघितलं आणि काका मनातल्या मनात म्हटले, अरे तू तर त्या बेवड्या संपतरावची बायको आहे, तो उसने घातलेले पैसे देत नाही तेव्हा दक्षिणा केव्हा द्यायचा. पण काका हुशारच होते. काका म्हटले, बाई माझी एकही तारीख खाली नाही. ती बाई नाराज झाली आणि घरी आली. तिचा पती म्हटला, का ग कधी येणार आहे ब्राह्मण काका? ते म्हटले, ब्राह्मण काका म्हटले माझी एकही तारीख खाली नाही. तो म्हटला, तू काय कर, तयारी कर, तोपर्यंत मी ब्राह्मणाला आणतो. मग हा संध्याकाळी ब्राह्मण काकाच्या घरी गेला. तर म्हटलं, काका तुम्ही आमच्या घरी चालता का उचलून ठेवून जाऊ? काका म्हटले, हो उचलू नको, उद्या सकाळीच येतो, कारण पुरेसे उदाबी डरे. तर एवढा संपतराव घरी गेला आणि तिच्या पत्नीला सांगितलं की काका उद्या सकाळी 7लाच येणार आहे. काका सकाळी 7ला येणार आहे म्हटल्या बरोबर ती बाई 2:30लाच उठली. उभं सारलं, आडं सारलं, गल्लीमध्ये 4-5 बादल्या सडा टाकला. तडक ब्राह्मण काका आले आणि हा महाशय झोपलेलाच होता. ती बाई म्हणते, काका तुम्ही बसा, पूजा मांडा, तोपर्यंत मी त्यांना उठवते. मग काकाने सर्व पूजा मांडली. तोपर्यंत हे दोघे जण तयार होणार. पण याने इमानदारीने सांगितलं की काका मला पूजेचं काहीही माहित नाही. काका म्हटलं, तू काहीच करू नको, फक्त मी जसं म्हणेल तसं म्हणायचं आणि जशी ऍक्शन करेल तसं करायचं. एवढं जमेल? हा म्हटला, हो एवढं जमेल. काका म्हटलं, मी मंत्र म्हणत राहील, मध्ये काहीही बोलणार नाही, तू तसंच करायचं. हा म्हटला, हो मी तसंच करेल. मग याने ध्यानातच ठेवलं. काका म्हणाल तसं म्हणायचं आणि जशी ऍक्शन करेल तसं करायचं. काका म्हटले, लावा डोळ्याला पाणी. हाई म्हटला, लावा डोळ्याला पाणी. काकाने असे 2 बोट तांब्यात बुडवले आणि आपल्या डोळ्याला लावून दाखवले. त्याने असे 2 बोट तांब्यात बुडवले आणि काकाच्या डोळ्याला लावायला लागला. काका म्हटले, म्हणा मामा. हाई म्हटला, म्हणा मामा. ती दगडावरती पाटावर बसली. बाईला वाटलं सत्यनारायण चालू आहे, मग ते कशाला बोलायचं. पण हे दोघ जण कशाला बोलायचं. हे दोघ जण एकमेकाला मारत पार मंदिराकडे आले. मंदिराकडे आहे बरंच दोघ जण एकमेकाला मारत पुन्हा गल्लीत आले. गल्लीमध्ये शानाचा सडा टाकलेला होता. पाय निसटले, खाली पडले, सगळे कपडे शानाने भरले, दात पडले, गुडघे फुटले. ह्या दोघांच्या ह्या गच्च्या धराधरी चालल्या आणि पायला वाटला तर सत्यनारायण चालू आहे, आपण कशाला बोलावं. मध्ये बोललं तर पूजा अपूर्ण राहील. म्हणून हे दोघं परत एकमेकाला मारत पुन्हा मंदिराकडे गेले. पण त्यांचा आवाज थोडा कमी झाला म्हणून बाई अशी हळूच उठली आणि असं खिडकीतून डोकून पाहिलं. तोपर्यंत सत्यनारायण पार मंदिराकडे गेलेला होता. ती बाई म्हटली, काका मला काय माहित सत्यनारायण असं गल्लीला पण फिरतो म्हणून. नक्की सगळ्याच गल्ली शानसताना टाकला नसता का. असं ज्या देवाची पूजा करायची आहे तो देवच माहित नसतो. ते कशीही पूजा करतात. जे अपूर्ण देव आहे त्याची पूजा करतात. मग तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही ज्या देवाची पूजा करता त्या देवाने तुम्हाला काही दिलं नाही का. ते म्हटले, आम्हाला त्या देवाने काही दिलं नाही, आणखी आमच्याकडूनच अपेक्षा केली. मग तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही ज्या देवाची उपासना करता तो देव अल्पज्ञ आहे आणि आम्ही ज्याची उपासना करतो तो सर्वज्ञ आहे. तुमचा भगवान परमात्मा अल्पशक्तिमान आहे पण आमचा देव सर्वशक्तिमान आहे. तुमचा भगवान परमात्मा अपूर्ण आहे पण आमचा देव परिपूर्णतम आहे, पूर्ण आहे. नुसता पूर्ण नाही तर परिपूर्णतम आहे.
आणि असा भगवान परमात्मा परिपूर्णता एकच आहे. मग लोक म्हणले तुकाराम महाराज परिपूर्णता म्हणजे काय हो? तर परिपूर्णता म्हणजे काय हो? तर जो एका कामा करिता कोटी कामे करीतो त्याला परिपूर्णता म्हणतात आणि असं परिपूर्णता म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने कृष्ण अवतारात किती कामं केली त्याला आपण लीला म्हणू. एवढ्या लीला केल्या महाराज की त्या मला सांगणं शक्य नाही आणि हे सर्व लीला तुम्हाला ऐकणं काही शक्य नाही. आता तुम्ही म्हणसाल का बरं शक्य नाही? कारण एवढ्या लीला सांगायला मला माहित नाही आणि एवढ्या लीला सांगेपर्यंत तुम्ही ही जागे राहणार नाही. मग गवळणी त्याला घोड्या म्हणायच्या, लाडका हा कान्हा बाई तुझा तुला महिपत्र सिंधू वाटे. शिव महिमामध्ये सुद्धा सुंदर वर्णन आलेले आहे. असितगिरी समम सात्कचलम सिंधू पात्रे सुरतरुवरु शाखा लेखनी पत्र पूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकाल तदप्यवत गुणाशमाशं पारं नयाति. भगवान परमात्म्याच्या खोड्या सांगण्यासाठी पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, कल्पतरू वृक्षाची मेहरू पर्वताची लेखणी केली आणि अंगणवाडीची मास्तरीण लिहायला बसली. नाही महाराज, अशा अंगणवाडीच्या मास्तरीण कित्येकही जमा केल्या तर काहीच होणार नाही. मग लिहिण्यासाठी साक्षात सरस्वती माता बसल्या. पृथ्वीचा कागद संपून जाईल, समुद्राची शाही अटून जाईल, कल्पतरू वृक्षाची मेहरू पर्वताची लेखणी झिजून जाईल, सरस्वती मातेचा हात सुजून येईल, तर याच्या पुढे मात्र तशाच राहील. म्हणून जो एका कामाकरिता येऊन कोटी कामे करीतो त्याला परिपूर्णता म्हणतात. आणि असं परिपूर्णता भगवान परमात्मा एकच आहे. त्याचे नाव श्रीकृष्ण आहे, पांडुरंग आहे आणि त्याचे आम्ही उपासक आहोत. मग लोक म्हणले तुकाराम महाराज, आमची उपासना चुकली, आमची भक्ती वाया गेली, आमचे हे तुमच्यासारखे त्या भगवान परमात्म्याचे चित्त त्याच भगवान परमात्म्यामध्ये सादृश्य व्हावं, यासाठी त्या भगवान परमात्म्याचे काही विशेष गुण सांगता का? तुकाराम महाराज म्हटले सांगतो ना. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. गोरे भावी
जुनाट आहे, चांगला आहे. त्यातलं पहिलं विशेषण आहे भोळा. भोळा हा शब्द ऐकला आणि त्या लोकांमध्ये जो चांगला ऐकणारा होता ना, तो म्हटला संतराव घ्या. आपल्याला वाटलं तुकाराम महाराजांचा देव लय भारी आहे की काय करून, पण म्हणे काय भोळा. कारण भोळा हा शब्द आपण कोणाला वापरतो? जो वेडथळ आहे, ज्याला काही कळत नाही, त्याला आपण व्यवहारात भोळा म्हणतो. तसे व्यवहारात भरपूर वेडे भोळे आहेत. 2-4 महिला मंडळ गप्पा मारत बसल्या होत्या, तेव्हा एक जण म्हटली, बाई माझे पती एवढे विसरभोळे आहे की ते लोकांचे पैसे घेतात पण पुन्हा परत देण्याची त्यांना आठवणच राहत नाही. तेवढ्यात दुसरी म्हणली, पण त्यांचा पगार झाला का मग सर्व लोक घरी येतात आणि मग ते लोकांना म्हणतात, अरे तुमचे पैसे तर द्यायचंच विसरलो मी. म्हणजे एवढा विसरभोळा आहे. तेवढ्यात दुसरी म्हटली, बाई तुझ्या पती तर कमी विसरभोळे आहे. माझे पती एवढे विसरभोळे आहे की ते जेवले का नाही तेच त्यांच्या ध्यानात राहत नाही. ते मला सतत विचारतात, का ग मी जेवलो का, का ग मी जेवलो का. मी पण काय करते माहितीये का, कालचं जेवल्याला खरकट ताट पाट खाली ठेवते, म्हणजे पलंगा खाली ठेवते, आणि मग ते आले का माझ्याकडे आणि मी जेवलो का म्हणले, मी तेच ताट काढते आणि म्हणते, हे काय मी तर आत्ता जेवले. मला तर स्वयंपाक करायचं टेन्शनच राहत नाही. तेवढ्यात तिसरी म्हटली, बाई तुझे पती तर कमी विसरभोळे आहे. माझे पती एवढे विसरभोळे आहे, एक दिवस घरातली साखर संपली म्हणून मी दुकानावर गेली. ते दुकानावर बसलेले होते, एक सारखं एकटक माझ्याकडे बघायला लागले. मला म्हटले, बाई तुम्हाला माझ्याकडे आले, मला म्हणते, बाई मी तुम्हाला कुठं तरी बघितलं सारखं वाटतंय. हे म्हणजे एवढे विसरभोळे की स्वतःच्या पत्नीलाच विसरून गेले. एक वेळा असंच पायऱ्या चढून वरती बिल्डिंग वर गेला आणि वरून म्हटलं, डॉक्टर साहेब मी बिल्डिंगवरून खाली उडी खाणार. तर डॉक्टर म्हटला, अरे वेड्या, वरून उडी खाल्ल्यावर तू मरशील, पाय मोडल, जिन्याने खाली ये. तेवढा तो म्हटला, नाही नाही मी बिल्डिंगवरून खाली उडी खाणार. तेवढा डॉक्टर पाशी एक वेडा आला आणि तो म्हटला, डॉक्टर साहेब का आला. डॉक्टर म्हटला, अरे हा वरचा वेडा बघ ना, वरून खाली उडी खातोय, ऐकत पण नाही. तर खालचा वेळा डॉक्टरला म्हटला, डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशनचं सामान घेऊन या. आता डॉक्टर म्हटला, अरे वेड्या, तो वरून उडी खातोय आणि तुला ऑपरेशनचं सामान कशाला पाहिजे. तो म्हटला, डॉक्टर साहेब तुम्ही घेऊन तर या. डॉक्टर असा पळतच गेला आणि ऑपरेशनचं सामान घेऊन आला. त्या डॉक्टर वेड्याने ऑपरेशनच्या सामानातून फक्त कैची हातात घेतली आणि खालचा वेडा वरच्या वेड्याला म्हटला, ए वेड्या, पायऱ्याने खाली येतो का कैचीने भिंत कापून टाकू, पायऱ्याने खाली येतो का कैचीने भिंत कापून टाकू. त्याला वरचा वेडा म्हटला, अरे हो मी पायऱ्याने खाली येतो पण कैचीने भिंत कापू नको, मी पायऱ्याने खाली येतो पण कैचीने भिंत कापू नको. असे वेडे असतात. पण तुकाराम महाराजांना या व्यवहारातला वेड्याचा अर्थ इथे अभिप्रेत नाही. तसा देव चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, चतुरा तरी चतुराव, जाणता तरी जीवाचा जीव, न्यून तो कोण एक ठाव, अर्ष भाव परी माझा देव चतुर, जाणून अंतर वर्तत असे. पण तुकाराम महाराज म्हणतात, भोळा म्हणजे नेमका काय हो. तर भोळा म्हणजे जो एका कामाकरिता येऊन कोटी कामे करीतो त्याला भोळा म्हणतात. आणि जो समोरच्या प्रेमाच्या पोटी आपला मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करायला तयार होतो याला 2 नंबरचा भोळा म्हणतात. आता 1 नंबरचा भोळा आहे का. भगवान परमात्म्याने पुतना मावशीचं दूध पिलं. दूध कशाची महाराज, ते दूध घेऊन आलीच नव्हती. पुतना हे भगवान त्याला पाजण्यासाठी स्तनामध्ये विष घेऊन आले आणि भगवान परमात्म्याला मांडीवर घेतलं आणि विष पाजू लागले. तेव्हा भगवान परमात्म्याने डोळे लावले आणि विष प्यायला सुरुवात केली. आता भगवान परमात्म्याने दूध पिताना डोळे का लावले, तर याच्या पाठीमागे पूर्वीच्या आचार्यांनी काही कल्पना केलेल्या आहे. तसे 21 कारणे सांगितले आहेत, पण आपण 6-7 बघू. कारण क्रमांक 1, पुतना ही बालघातनी आहे, तिचे तोंड पाहू नये म्हणून भगवान परमात्म्याने डोळे लावले. कारण क्रमांक 2, पुतना या जन्मात राक्षसीन आहे, पण तिने मागच्या जन्मात काही साधना केलेल्या आहे का हे पाहण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे लावले.
दोन्ही विचार केला की मी गोकुळात दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आलो, पण 6व्या दिवशी विष पिण्याची पाळी आली. कारण विष पिणं हे भगवान शंकराचं काम आहे, हे तुम्ही घ्या, हे त्यांना सांगण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे लावले. कारण क्रमांक 5, भगवान परमात्म्याच्या उदरातील भगवान परमात्मा विष प्राशन करीत आहे. त्या बाकीचे देव म्हटले आपले काय होणार. त्या भगवान परमात्म्याने त्यांना सांगण्यासाठी मी विष पिलो तरी तुम्हाला काहीच होणार नाही, हे सांगण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे लावले. कारण क्रमांक 7, जसे माणसं कडू औषध घेताना डोळे लावते किंवा डोळे लावून घेते, त्याप्रमाणे भगवान परमात्म्याने डोळे लावले. कारण क्रमांक 7, भगवान श्रीकृष्णाचा एक डोळा सूर्य आहे आणि दुसरा डोळा चंद्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दोन्हीही नेत्राने विचार केला की या दुष्ट स्त्रीला आपल्या गती देव, हिला आपल्या सूर्य लोकात आणि चंद्र लोकात येऊ द्यायचं नाही, म्हणून भगवान परमात्म्याने डोळे लावले आणि विष प्यायला सुरुवात केली. विष होतं का नव्हतं, विष पिलं, दूध होतं का नव्हतं तेही पिलं आणि पंचप्राण ओढायला सुरुवात केली. तेव्हा पुतना घाबरली आणि तिने आपले मूळ रूप धारण केले आणि उड्डाण केले. गावच्या बाहेर गेली आणि धाडकन पडली आणि पुतना मेली. भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली, पण भगवान परमात्म्याने तिला सायुज्य मोक्ष दिला. म्हणून जो कमी घेतो आणि जास्त देतो त्याला 1 नंबरचा भगोळा म्हणतात. भगवान परमात्म्याने पुतना मावशीकडून काय घेतलं, काय थोडं दूध होतं का नव्हतं काय माहित, त्याच्या बदली संकादिकाचा मोह दिला. तुवा संकादिकाचे निमाने सायुज्य सौरासुरी दला पुताने जी विषयी स्तना पाने मारू आली. भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली, पण भगवान परमात्म्याने तिला सायुज्य मोक्ष दिला. सुदामदेवाकडून श्रीकृष्णाने मूठभर पोहे घेतले, पण त्या पोह्या बदल्यात सोन्याची नगरी दिली. म्हणून जो कमी घेतो आणि जास्त देतो त्याला 1 नंबरचा भुळा म्हणतात. आता 2 नंबरचा भुळा ऐका. जो समोरच्या प्रेमाच्या पोटी आपला मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करतो त्याला 2 नंबरचा भुळा म्हणतात. भगवान परमात्म्याने अनेक भक्ताचे अनेक कामं केली. त्यावरील दृष्टांत सांगते, त्याआधी थोडे भजन करा. भगवान परमात्मा हे आपल्या संत मालिकेत 13 तीर्थक्षेत्रामध्ये संत गोरोबा काका होऊन गेले. त्यांच्यावर असाच एक प्रसंग आला म्हणून त्यांनी आपले दोन्ही हात तोडले. हात तोडल्यामुळे मडके घडायची कामं बंद पडली, घरात खायला काहीच नाही. मग गोरोबा काका फक्त विठ्ठल 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 करत बसायचे. पण ती सर्व काळजी भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि कुंभार झाले, म्हणजेच कुंभाराचा वेश घेतला. त्या लक्ष्मी माता समोरून आल्या. लक्ष्मी माता म्हटले, देवा कुठे निघाले? देव म्हटले, हे बघ, मी काही शॉपिंगला नाही चाललो, मी काही फिरायला नाही चाललो, मी गोरोबा काकाकडे काम करायला चाललो आहे. त्या लक्ष्मी आई साहेब म्हटल्या, मी पण काम करीन, मला पण येऊ द्या. तेव्हा मग भगवान परमात्मा म्हटले, ठीक आहे. मग भगवान परमात्मा म्हटले, मी कसा दिसतो? त्या लक्ष्मी आई साहेब म्हटल्या, कुंभार. मग भगवान परमात्मा म्हटले, हो कुंभारी. लक्ष्मी आई साहेबांनी लगेच आरबं कुंकू लावलं, लगेच लुगडं घातलं आणि कुंभारीन झाल्या. आणि हे दोघं जर असे चालणी खाली, तेवढ्यात गरुडजी समोरून आले. गरुडजी म्हटले, देवा जोडीने कुठे निघाले? देव म्हटले, अरे आम्ही काही फिरायला नाही चाललो, आम्ही गोरोबा काकाकडे काम करायला चाललो आहे. त्या गरुडजी म्हटले, देवा मी पण काम करीन,